सप्तम स्कंदामध्ये परीक्षित राजाने प्रश्न विचारलेला आहे, महाराज परमात्मा जे आहेत त्यांना सगळे समदर्शी म्हणतात, समदर्शी मोहे कहे सबको, सगळे समदर्शी म्हणतात, पण परमात्मा तर भेदभाव करताना दिसतो. शुकाचार्य म्हटले, राजन परमात्म्याच्या ठिकाणी भेदभाव नाही, कृतीमध्ये जरी भेद दिसत असला तर देवाच्या वृत्तीत भेद नाही. परीक्षित राजा म्हटले, असं तर दिसतंय देव भक्ताला पायाजवळ ठेवतो आणि दुर्जनाचा संहार करतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. शुकाचार्य म्हटले, भक्ताला जवळ घेऊन कल्याण करतो आणि दुष्टांचा संहार करून कल्याण करतो, पण कल्याणच करतो. राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला तो प्रल्हादजींचं चरित्र सांगतात, त्याचाही परमात्म्याने उद्धार केला. बालवयामध्येच नारायण नामाचं वेड लागलेलं आहे, जन्मापासून नारायण नारायण नारायण. हिरण्यकश्यप जे आहेत पिता त्यांनी समजावून सांगितले, बघ बाळा, आपल्या कुळामध्ये त्यांचं नाव घेत नाही, कोणाचं? तू ज्यांचं घेतोय. हा तर म्हणतच नव्हता, हा शत्रू बनला होता. केव्हापासून? त्यांच्या बंधूला मारल्यापासून. त्याचं बंधू प्रेम अतिशय, हिरण्यकश्यप जो आहे त्याच्याकडून शिकलं पाहिजे. बंधू प्रेम, त्याचा भाऊ हिरण्याक्ष, त्याला देवाने मारलं, त्या दिवसापासून देवाशी वैरी केलं. हिरण्यकश्यप सांगितलं, आजपासून देवाचं कोणी नाव घ्यायचं नाही. त्यांच्याच पोटी जन्माला आलेलं हे रत्न नारायण नारायण नारायण. त्याला समजावून सांगितलं, म्हटले बालक आहे, त्याला शिकवल्यानंतर शाळेत घातल्यानंतर सुधरल. शाळेत घातलं. शंड आणि अमर्क नावाचे जे दोन गुरुजी होते, काही दिवस राहिल्यानंतर पुन्हा आले, बोलावलं, विचारलं, बाळा तू शाळेमध्ये काय शिकला? त्यांनी सांगितलं, बाबा गुरुजींनी भरपूर काय शिकवलेलं आहे, 9 प्रकारची भक्ती मला गुरुजींनी शिकवलेली आहे. नवविध भक्तीचं वर्णन करतात, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदन. हिरण्यकश्यप रागावले, म्हटले, बाळा हे काय शिकवलं तुला? म्हटले, गुरुजींना विचारा. गुरुजींना बोलवलं, गुरुजी हे काय शिकवताय? गुरुजी थरथर थरथर कापत म्हटले, महाराज अशा असल्या प्रकारचा एकही कोर्स आपल्या विद्यालयामध्ये नाही. आपल्या विद्यालयामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, गाथा हे काही शिकवलं जात नाही. मग काय शिकवता तुम्ही? म्हटले, कसं मारायचं, कसं कपट करायचं, छल कपटाची विद्या आम्ही शिकवतो, घातपाताची विद्या शिकवतो, अनाचार करायचं शिकवतो. का? विद्यालय तुमचे आणि तुम्ही तो अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे. आम्ही शिक्षक आहे तुमच्याकडचे, आम्ही गुरुजी नाही. गुरुजी कोण? विद्यार्थ्याच्या हिताचं जो शिकवतो तो गुरुजी. शिक्षक कोण? शिक्षकाला अधिकार नाही आपल्या मताने विद्यार्थी घडवण्याचं. पुस्तकामध्ये काय निर्धारित केलेला अभ्यासक्रम आहे ते शिकवण्याचं काम शिक्षकाचं. शिक्षकाचं काम बाकी डोकं लावायचं नाही. मग तुम्ही जो अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे तो शिकवतोय, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही शिकवत नाही. आम्ही ही जी घातपाताची विद्या शिकवतो, छल कपट शिकवतो, लोकांना त्रास देण्याचं हे शिकवतो, हे सगळं शिकवलं, पण हा जो आहे कुठून शिकून येतो आम्हाला काही कळत नाही. हिरण्यकश्यप रागवले गुरुजींवरती. गुरुजी सावधान आहे, पण हे स्वयंभूत ज्ञान त्यांच्या ठिकाणी, प्रल्हादजींच्या ठिकाणी. शेवटी हिरण्यकश्यप जे आहेत त्यांच्या लक्षात आलं, मारण्याकरता 18 प्रयोग केले, पण देव ज्याचं रक्षण करतो त्याला कोणी मारू शकत नाही. देव राखी तया मारील कोण, न मोडे काटा हिंदता. विश्वास आहे त्यांचा की परमात्मा माझं रक्षण करतोय. शेवटी हिरण्यकश्यपाने विचारले, अरे भैया प्रल्हादा, तुला एवढा प्रयत्न करतोय मारण्याकरता पण तरी सुद्धा मरत नाही. या प्रल्हादाला विचारलं, भैया तुला कोण सांभाळतंय? म्हटले, जे तुम्हाला सांभाळतं, जगाला सांभाळतं तो माझं रक्षण करतोय. तो कुठे आहे? म्हटले, कुठे नाही. खांबात आहे का? खांबात आहे. खांबावरती या दुर्जनाने लाथ मारली आणि स्तंभी नारायण प्रगटला. नृसिंह भगवंताचं त्या ठिकाणी प्रागट्य झालं. बोलिये नृसिंह भगवान की. देवाने मग त्या ठिकाणी सगळे वरदान ब्रह्मदेवाने दिलेले अबाधित ठेवलेले आहे, त्याची रक्षा करून हिरण्यकश्यपूचा वध केला आणि प्रल्हादाला आपल्या मांडीवरती घेऊन बसले.
आणि देव जे आहेत प्रल्हादाला बोलतात, प्रल्हादजींना, हे प्रल्हादा बाळा मला माफ कर. देव माफी मागतो आज भक्ताची. का म्हटले, अरे या तुझ्या कोमल शरीरावरती या दुष्टाने किती आघात केले, किती प्रहार केले, किती या दुष्टाने तुला त्रास दिला, पण मला येण्याकरता मात्र वेळ लागलेला आहे, म्हणून मला क्षमा कर. देव माफी मागतात भक्ताची आज. दिव्य अशी स्तुती प्रल्हादजीने देवाची केलेली आहे. ही कथा या ठिकाणी संपन्न होते. आज